आणि तैसेची आणि चित्तात काय असावं? चित्ते असो द्यावे समाधान. आणि आज काय नाही लोकांना? समाधान नाही. अहो समाधानच नाही हो. काय समाधान आहे? मला एक सांगा, तुम्ही इथं बसलेले तुम्ही सगळे महिला मंडळ, असं कोण आहे का बा ज्याला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एका आजीने हात एवढाच केला, परत खाली गेला. म्हणजे एकाला सुद्धा वाटणार नाही, कारण आपलं मन काय नाही, समाधानी नाही हो. माणूस दुसऱ्याच्या सुख पाहून दुःखी आहे, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी, स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही, जमलं मग पाहतच नाही महाराज आपलं मन दुसरं चांगलं. माणसाने समाधानी असावं. तुम्ही मंदिरात जाता ना? अहो मंदिरात जाता का? काय मागता देवाकडं? काय काय? सुखी भेळ. काय सुखी भेळ? काय सुखी? कोणाला? देवाला. सुखी कोणाला? मला. आणि बाकीच्यांना दुःखी ठेव. सुखी ठेव म्हणजे सर्वांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी. म्हणजे आपण कोण झालो? स्वार्थी. आणि स्वार्थी लोक देवाला आवडतच नाही ना महाराज. आपण जे मागतो ते स्वतः करिता, संत जे मागतात ते समाजाकरिता. जगाच्या कल्याणा देह कष्टविधी परोपकार. संतांचं मागणं बघा, नामदेवरायांचं मागणं, अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. बघा नामदेवरायांचं मागणं, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवरायांचं मागणं. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. लय प्रेम झालं महाराज. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. आणि मगाशीच म्हटलं लोकांना काय नाही आज? प्रेम नाही, हा समाधान नाही ना महाराज, समाधानच नाही महाराज. बघा मी नेहमी सांगतो, एक वेळ माणसाने मळकं असावं पण जळकं असू नये. कारण मळ साफ होतो, मळ साफ होतो ना महाराज. आता लई पावडर आहे, टाईड पावडर, सर्फ एक्सेल, रेन, घडी, 101 पावडर, मळ सगळे साफ होणार तुमचे. पण जो जळतो त्याचे राग कधी होते त्याचं त्यालाच कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. हो, मन समाधानी पाहिजे महाराज. पण आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही, अजिबात पाहत नाही महाराज. मन कसं पाहिजे? समाधानी पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे. माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागणं यात बदल झाला पाहिजे, तेव्हा परमार्थ होत असतो ना महाराज. आता बदल कसा पाहिजे? वरून का आतून? बदल आतून झाला पाहिजे ना. बदल दोन प्रकारचे असतात, तात्पुरता बदल आणि कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल म्हणजे काय? कुत्र्याचं शेपूट नळीत घातल्यावर कसं दिसतं आणि काढल्यावर कुठला बदल? तात्पुरता बदल. अजून तुमच्या जवळचं उदाहरण देऊ का इथल्या?
पांढरे केस काळे करणे. वा. कोणता बदल? तात्पुरता बदल. नंतर ते परत काय होणार आहेत? पांढरे होणार. पण बदल कसा पाहिजे? कायमस्वरूपी बदल. ऊसातून साखर झाली, साखरेचा परत ऊस होतो का? कुठला बदल? कायमस्वरूपी. दुधापासून तूप, तुपाचा परत दूध, कोणता बदल? कायमस्वरूपी बदल मारा. हो, परिसाचा स्पर्श झाला लोखंडाला, काय झालं? परत त्याचा लोखंड, कोणता बदल? कायमस्वरूपी बदल. मग बदल कसला पाहिजे? कायमस्वरूपी. आपणा सारिखे तात्काळ नाही काळ वेळ, लगी तुका म्हणे महापातकी पतित, होती जीवन मुक्त हेळा मात्रे. हो, लगेच तात्काळ, आज ताबडतोब, चालता बोलता लगेच. हो, याला कायमस्वरूपी बदल म्हणतात महाराज. हा, बदल वरून ना पाहिजे, आतून पाहिजे. वरचा बदल वरी भगवा झाला ना मे, अंतरी वश केला, त्याला म्हणून हे साधू. आणि जगी विटंबना बाधू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून म्हणती साधू. अंगी लावून या राग डोळे झाकुनी करती पाप, दावूनी वैराग्याचा कळा, भोगी विषयाचा सोळा, तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगत. हा, म्हणजे बदल पाहिजे कुठून? आतून. आपला बदल वरून महाराज. वरच्या बदलाला किंमत नाही, आतून पाहिजे. एरवी तरी पंडू सुता, अंतर शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थे नानीला. वरून नको ना महाराज, बदल कुठून पाहिजे? आतून पाहिजे महाराज. हो, आतले जे विचार आहे महाराज. कामक्रोध बंदी घाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाच्या धनी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. कामक्रोध बंदी घाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, आम्ही झालो गोसावी, झालो गोसावी. आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. कामक्रोध बंदी घाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाच्या धनी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. कामक्रोध आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. हो, काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे, आम्ही झालो गोसावी. पाठ आहे तुमचं मनाने. तुम्ही म्हणजे विकार, आतले विकार गेले पाहिजे. बदल आतून झाला पाहिजे ना. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. हो, आता हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. हो, आता पत्रिकेवर उल्लेख असतो बाबा, सालाबादा बरोबर असतो ना उल्लेख, सालाबादा प्रमाणे. आता सालाबादा प्रमाणे एकतर जत्रा होतात काही ठिकाणी, नाहीतर यात्रा होतात, बरोबर आहे का नाही? आता जत्रेला आहे ना, जत्रेला 3 प्रकारचे लोक जातात. हा, हौसे, नवसे, गौसे. आता बघा, हौसे म्हणजे काय? हा, हौस म्हणून जाणार, 10 रुपयाचा चिवडा खाणार, 10 रुपयाची जलेबी खाणार आणि घरी येणार, त्याला काय म्हणतात? हौसे. नवसे म्हणजे हा बाबा, नवस, देवा मला माझ्या बायका पोरांना सुखी, नारळ 5 तोरण, एक नाही 5 नारळ फोडणार, त्याला काय म्हणतात? नवसे. पण गौसे या शब्दाचा अर्थ मला नाही वाटत अजूनपर्यंत कोणाला कळाला. माहिती आहे कोणाला? गौसे, गौसे, गौसे या शब्दात तुम्हाला मी अर्थ सांगतो बघा. ज्याच्या खिशात 1ही रुपया नसतो आणि तो पूर्ण जत्रा फिरून येतो, त्याला जर विचारलं ना का गया था, तो म्हणतो किधर भी नहीं. क्या लाया? कुछ नहीं. कुछ नहीं. साध्या सोप्या बाई सांगू तुम्हाला, बेगामी शादी में अब्दुल्ला दिवाना. नवरा कुठला आहे माहीतच नाही, नवरी कोणती आहे माहीतच नाही. पण हा कसा म्हणतो डीजे वेळला वन्स मोर. अरे पण तू बिनपत्रिकेचा आलाय ना बाबा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? हौसे, नवसे आणि गौसे 3 प्रकारचे लोक असतात जत्रेला जाणारे. हो, जत्रा या शब्दाचा अर्थ
जा तरा नाही तर तिकडच, बाकीचे शब्द तुम्ही पुरे करा. आणि यात्रा म्हणजे काय, जिथं माणूस तरला जातो त्याला काय म्हणतात, यात्रा. जिथं माणूस तरला त्याला यात्रा म्हणतात. पण हा जत्रा यात्रा सारखा कार्यक्रम नाही, याला एक नियम आहे. देह जाओ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ, चरण न सोडी सर्वता तुझी आन पंढरीनाथा. याला नियम आहे महाराज, आणि नियम आहे म्हणून हा सप्ताह आहे महाराज. आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं महाराज सुंदर असं नियोजन महाराज. सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर टाळकरी महाराज. हे सोपं आहे का पखवाज वाजवणं? बसलेली मंडळी, पखवाज वाजवणं सोपं आहे का? नाही महाराज, त्याचं मागे तप आहे महाराज. 10-10, 12-12 वर्ष लोक रियाज करतात तेव्हा एवढं जमतं, फुकट जमत नाही महाराज. हे गायन करणं सोपं वाटतं तुम्हाला? अहो नुसतं सा लावायला वर्ष जातं काहींना, सोपं नाही ना. आमच्याकडे एक पोरग होतं, त्याला आळंदीला आम्ही घातलं होतं. 6 वर्ष होतं आळंदीला. किती? फक्त धोतारच नेसायला शिकलं 6 वर्षात, दुसरं काय आलंच नाही त्याला. म्हणजे सोपं नाही महाराज. मागच्या जन्मीचं पुण्य भक्कम लागतं, प्रयत्न चांगले लागतात, कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा एवढं वाजवता येतं आणि गाता येतं महाराज. कीर्तन करणं सोपं वाटतं तुम्हाला? सोपं आहे का महाराज? अजिबात नाही महाराज. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट, रॉकेट आकाशात उडतं रॉकेट. आता रॉकेट आकाशात उडतं, तुम्ही काय म्हणता, काय उंच रॉकेट उडतंय, रॉकेट काय उंच पण त्या रॉकेटचा मागं धूर किती नको त्या रॉकेटलाच माहित असतं. तसं आमच्याकडं सर्वांकडे बघितलं तुम्हाला असं वाटतं, बसलेली मंडळी, महाराजांची लई मजा आहे, महाराजांची लई मजा आहे. महाराजांसारखी मजा अजून कोणाचीच, पण महाराजांचा मागं धूर किती नको महाराजांना. अवघड आहे महाराज, सोपं नाही महाराज. मी कीर्तनात सांगत नाही, पण आता विषय निघला म्हणून सांगतो मी. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती? 40,000 किलोमीटर रनिंग. दिवसही गाडीत आणि रात्रही. घरी जायला याची गॅरंटी नाही. महिला म्हणजे कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो, बटाटा तसा आम्ही गाडीत शिजतो महाराज. दिवसभर गाडीत, रात्रही गाडीत महाराज. सोपं नाही महाराज हे, सोपं आहे का? एक जण माझ्या समोर यायचा नुसताच कानायचा, महाराज तुमची लई मजा आहे, तुमची लईच मजा आहे. मी म्हटलं कोण नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8 दिवस. 8 जास्त नाही. किती दिवस? 8 दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती? किती? 500 रुपये तुला दिवसाला रोज. किती दिवस फिरायचं? 8च दिवस फिरायचं. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देते, इथं रथी महारथी पडले, तू गाडीत नीट मर. फक्त किती दिवस फिरायचं? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत, ह्या टोकावरून त्या टोकाला आणि त्या टोकावरून ह्या टोकाला, रोजच फिरायचं, रोजच रोजच. रात्र गाडीत, दिवसही गाडीत. 9व्या दिवशी त्याने हातच जोडले, म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा, देवाकडे जावे त्याच्या वंशा, रे देवाकडे जावे त्याच्या वंशा, देवाकडे जावे त्याच्या वंशा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, सावत्यांचा वंशा देवाकडे. बहुत दिवसा भाग्य उदयाचा झालो, सन्मुख होतो कैसा संत चरण पावलो. म्हणून प्रारब्ध अनुकूल लागतं महाराज हे सगळ्या गोष्टी घडण्यासाठी. खरं तर कौतुक केलं पाहिजे महाराज. एवढं लहान पोरग पखवाज वाजवते महाराज. यांच्याकडे बघून तुम्हाला वाटत असं ना आपला पण मुलगा असा गाणारा नाही, गाव वाजवणार, वाटतं का नाही? हा वाटतं का नाही? वाटतं ना, पण होत नाही महाराज. का? प्रारब्ध अनुकूल नाही महाराज. एवढं सुंदर पोरग आहे महाराज. नाही तर काही ठिकाणी असे पोरं असतात कीर्तनाला. आता आम्ही फिरतो ना, मागं आम्ही खोटं नाही सांगत, मागं मी कोल्हापूरला गेलतो कीर्तनाला, आणि कीर्तन होतं 9 ते 11. किती? 9 ते 11 कीर्तन. आणि आम्ही जरा लवकर गेलो, 8 वाजता पोचलो. आता एवढा लवकर गेलो म्हटल्यानंतर ते म्हटले महाराज जेवण. हा वा वा, जेवणाची सोय झालेलीच आहे, जेवायला बसा. आता ज्यांचं नियोजन होतं, संयोजन, त्यांच्याच घरी आम्ही जेवायला बसलो. तिथे एक पोरग होतं, तसलं पोरग मी माझ्या जिंदगीत कधी पाहिलं नाही. ते म्हणाल कसं? सफरचंद वनी गाल.
खांबावणी हातपाय, गणपती बाप्पावणी डेअरी. आता कोल्हापूर म्हटलं तुम्ही दुसरी काय अपेक्षा ठेवणार आहे? पहिलवानच गडी बारीकच होतं. आणि नेमकं त्याच्याच घरी आम्ही जेवायला बसलो. बरं जेवायला बसलो, ते काय करायचं, फिरून माझ्याजवळ यायचं आणि माझ्या असं पाहायचं. मी म्हणलं आता हानते का काय आपल्याला. परत फिरून यायचं, माझ्या असं पाहिजे. थोड्या वेळ गेला, मला म्हणला महाराज माझी एक इच्छा आहे. मी म्हणलं सांग बाबा काय इच्छा आहे. तुमच्या खांद्यावर बसू का? मी म्हणलं नगर रे बाबा मरण. आता ते पैलवानाचं मी वार करायचं कुठं मिळेल का? त्याला म्हटलं आपल्या बाजूला बस, माझ्या खांद्यावर नको. ते आलं बसलं माझ्या शेजारी. आता त्याचंच घर ते. त्याने घेतला रिमोट आणि लावलं कार्टून टीव्हीला. कार्टून लावलं. मी म्हणलं दे की मला रिमोट, जरा बघू दे बातम्या बेतम्या, आरक्षणाचं काय चाललंय सरकारचं काय चाललंय, जरा बघू दे म्हटलं टीव्हीला. दे रिमोट दे. तर म्हणलं अय महाराज, दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यासारखं रिमोट मागतो, तुला लाज वाटत नाही का? मी म्हणलं आयो, मी म्हणलं तू काहीच करू नको, फक्त तोंड गप ठेव बाबा. पण त्याच्या मनात काय आलं काय माहित, त्यांनी घेतला रिमोट, फेकला माझ्या तोंडावर, गेला निघून. मी म्हणलं जाऊ दे, लहान पोरगे. आता रिमोट तर भेटलाय, बदलावा चॅनल. अहो बटन दाबू 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 बटन तुटलं, पण चॅनल बदलला, चॅनलच बदलला नाही. जेवण बिवण झालं, कीर्तनाला उभं राहिलो, ते समोर येऊन असं बसलं. म्हणला मला जय हरी. मी म्हणलं जय हरी, पण चॅनल का बदलला नाही? तो म्हणतो महाराज मी रिमोटचं सेलच काढून नेलं होतं. अशी पोरं असतात कीर्तन. लय अवघड लय अवघड महाराज. पण तुमचं इथं खूप छान वातावरण आहे महाराज. हो छान वातावरण आहे. असं आहे, मी म्हणतो एकच असावं पण चांगला असावं महाराज. आईसा पुत्र देई गुंडा, त्याचा तेही लोकी झेंडा. हो एकच असावं पण चांगला असावं. हो गांधारीचे 100 कामाचे नाही ना, कुंतीचे 5च चांगले ना महाराज. हो चांगले संस्कार केले पाहिजे. आणि मी नेहमी आई वडिलांना, नेहमी जेवढे कीर्तनाला येतात त्यांना मी नेहमी सांगतो, घर बांधता नाही आला तरी चालेल, बंगला बांधता नाही आला तरी चालेल, जमीन नाही घेता आली तरी चालेल, पैसा कमवताना आला तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. मुलांना चांगले संस्कार लावा. आणि मी नेहमी अजून एक वाक्य सांगतो, संपत्तीपेक्षा आधी संतती कमवा. हो किती संपत्ती कमवास, पण संतती जर मूर्ख निघाली तर ती संतती पुढे कुटुंब उद्ध्वस्त करते महाराज. म्हणून जरा मुलांकडे लक्ष द्या. हो कारण जीवनामध्ये 3 टप्पे असतात, बालपण, तरुणपण, म्हातारपण. बघा तुम्हाला मी सांगतो, आता प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ आहे का नाही? घड्याळ आहे माहिती आहे ना? घड्याळाला 3 काटे असतात, सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा. मग घड्याळाला ज्याप्रमाणे 3 काटे असतात, आपल्या आयुष्याचे 3 पण असतात, बालपण, तरुणपण, म्हातारपण. सेकंड काटा म्हणजे बालपण. सेकंड काटा ज्याप्रमाणे तुरतुर करून धावतो ना, बालपण लवकर निघून जातं. मिनिट काटा तरुणपण. मिनिट काटा जसा फिरतो तसं तरुणपण प्रपंचाच्या गणगणीमध्ये हिंडत राहतं. खळ्यात जाय, मळ्यात जाय, इकडं जाय, तिकडं जाय, वेळ पुरत नाही. पण तास काटा जे आहे ना, म्हातारपण, ते काय जाग चालत नाही महाराज. ते आलतच नाही महाराज. म्हणजे बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण म्हणजे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. आई वडिलांनी चांगले संस्कार केले पाहिजे महाराज. हो आपण म्हणतो मुलं अभ्यास करत नाही, माझी मुलगी अभ्यास करत नाही, माझा मुलगा अभ्यास करत नाही, पण मी या मताचा माणूस आहे, मुलांना घरात अभ्यासाचं वातावरणच दिलं जात नाही. यावर तुमचं काय मत आहे? मला एक सांगा, तुम्ही घरात 4 जण आहे आणि घरात चार्जर 8 आहे. किती? 8 मोबाईल घरात, माणसं किती? ते पोरगा अभ्यास करीलच कसं? मग घरात वातावरण आहे का अभ्यासाचं? नाही. मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे, कारण बालपणे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. तरुणपण हे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. व्यायाम केला तर पैलवान होणार, कष्ट केले तर उद्योजक होणार, लिंता धरली तर व्यापारी होणार. म्हणजे हा हातातला काळ आहे महाराज.
25 वर्षात जर पोरगं वायाला गेलं, त्याच्यानंतर म्हातारपणी त्यांनी किती गंध लावलं आणि किती वारी केली तरी काही उपयोग होत नाही महाराज. हा, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हातारपण, तरुणपणी तुम्ही जे कराल ते भोगण्याचं वय म्हणजे म्हातारपण. म्हातारपण जर चांगलं जावं असं वाटत असेल तर तरुणपणी चांगलं काम केलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आपल्याला चांगलं बोलता सुद्धा येत नाही, अजिबात येत नाही महाराज. बघा, एक जण जेवायला बसलं आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली त्याची, आणि ते जेवायला बसलं आणि ते आपल्या बायकोला म्हणतं, वय ग, आज भाजी मामीने केली काय ग? भाजी मामीने केली काय ग? त्याची बायको किचन मधूनच बाहेर पळत आली, बया तुम्हाला कसं काय कळलं? भाजी तर माझ्या आईनेच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो, किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे बोलायचं कळत, थोडंच बोलणार पण झटका महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, त्यांनी 100 रुपयाची नोट काढली, माझ्या पायावर ठेवली. मी त्याला म्हणलं, बाबा हे कशासाठी? तो म्हणतो, ही नोट कुठंच चालत नव्हती. आता कुठंच चालत नाही ती इथं चालन का? म्हणजे बोलायचं कळत नाही. चांगलं बोलावं, साच आणि तुले जैसे शब्द जैसे कळलोळ अमृताचे. चांगलं बोलावं, चांगलं राहावं, चांगलं वागावं. हो, आणि हे साधू संतांनी खूप वर्षापूर्वी सांगून ठेवले, जयाचे आहिकच जड नाही, तयाचे परत्र पुससे काही. माणसाचं आचरण चांगलं असावं महाराज, हे साधू संतांनी आधीच सांगून ठेवले.